श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर चला, आज तुम्हाला मी दाखवते काल मी दीपअमावस्या कशी केली. तर सर्वात पहिलं स्वस्तिक काढून घेतलं मस्त असं रांगोळीने. त्यानंतर ते स्वस्तिकवरती हळदी, कुंकू, अक्षदा वगैरे वाहून घेतल्या. आणि हे मी तुम्हाला गेल्या वर्षी जी मी दीपअमावस्या केलेली त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला आणि मी तुम्हाला म्हटलेलं ह्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ दाखवेल. जसं की मी आणि मला हे पण दाखवायचं होतं की तुम्हाला मी दीपअमावस्या केल्यानंतर मी जे दुसऱ्या दिवशी काय करते ते पण मला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं. तर चला, तर अशा प्रकारे स्वस्तिक वगैरे व्यवस्थित काढून घेतला. माझ्याकडे एक चौरंग होता, तो चौरंग वगैरे मी ठेवला. तुमच्याकडे पाट वगैरे असेल तरी चालेल, चौरंग नसेल तरी. मग असा चौरंग वगैरे ठेवला. बाजूला साईडला सगळ्या रांगोळ्या वगैरे काढून घेतल्या. नंतर माझ्याकडे अजून छोटा चौरंग होता, तो चौरंग त्याच्यावर ठेवला. लाल कलरचा कपडा वगैरे अंथरून घेतला. त्यानंतर असं छोटंसं असं डेकोरेशन करून घेतलं. समया वगैरे मी प्रज्वलित करायसाठी मी समया पहिल्या लावून घेतल्या. मस्त त्यांना पण तयार घेतलं करून. आणि मी असं तेल वापरते देवांसाठी. मी घरातलं नाही वापरत, वेगळं यूज करते. आणि त्याच्यानंतर मी हे तांदूळ घेतले. आपल्या विघ्नहर्त्याला कोणतीही सेवा किंवा कोणतीही पूजा करायची असेल विघ्नहर्त्याची, तुम्हाला तिथे स्थापना करावी लागते. त्यानंतरच ती सेवा सफल संपूर्ण होते. तर मी तांदूळ ठेवले, त्याच्यावर हळदी, कुंकू, अक्षता वगैरे वाहून घेतल्या. त्यानंतर माझ्याकडे विघ्नहर्ता होते, त्या विघ्नहर्तांची मूर्ती ठेवली त्याच्यावरती. त्यांनाही अष्टगंध वगैरे लावून घेतले. सकाळी पूजा झालेली, पण त्या त्या टायमिंगला त्या गोष्टी आपण करत असतो. कोणतीही सेवा करत असेल तर तेव्हा तेव्हा पुन्हा तुम्हाला त्या गोष्टी केल्याच पाहिजेत. सगळ्या दिवांना मी अशा प्रकारे अष्टगंध वगैरे लावून घेतलं. बाहेर गेली, बाहेर मला दिवा लावायचा होता. ईशान्य दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा होता. तुमचं आरोग्य, सुख, समृद्धी वगैरे नांदो वगैरे तुमच्या जीवनातही जसं ज्योतीचं म्हणजे बोलतात ना, दिव्याचा प्रकाश उजळीत राहावं यासाठी मी बाहेर दिवा वगैरे लावलेला. आणि तो पण मी ह्याचाच केलेला, आपल्या कणकेच्या पिठाचा केलेला होता. आणि त्याच्यावर स्वस्तिक काढून हळदी कुंकू अक्षता वगैरे वाहिल्या. आणि मग हे कणकेचे दिवे मी 6 केलेले. मला 5 समर्थाला ओवाळायचे होते, तेच मी तिथे परत जिथे मांडलेले तिथे ठेवले. आणि एक मी असा बाहेर ठेवला, त्यात वेलची, लवंग आणि 1 रुपयाचे नाणे वगैरे ठेवले. आणि हा दिवा जाऊन मी बाहेर प्रज्वलित केला, म्हणजे आपल्या घराच्या बाहेर ईशान्य कोपऱ्याला लावलेला मी. आणि मी हा शॉर्ट काढला, मला माहितीच नव्हतं. नंतर मला क्लिक झाले, काय काय व्हिडिओ म्हणजे शॉर्ट थ्रू निघाले, पण समजून घ्या. आणि बाहेर जाऊन पण मी प्रज्वलित करून त्याला हळदी कुंकू अक्षता वगैरे त्याच्यात पण वाहिल्या. आणि त्यानंतर समर्थाचा मित्र आणि समर्थ दोघं होते, त्यांना दोघांना पाया वगैरे पडायला लावलं वगैरे. आणि अशा प्रकारे त्यांनी पाया पडल्या. आणि त्याच्यानंतर त्याच्या आवाजाने, त्याच्या मित्राच्या आवाजानेच तुम्ही पुढचा व्हिडिओ ऐका. मी जरा माझा आवाज स्किप करते आणि त्यांच्या दोघांच्या तोंडातून ऐका. पाय पडा, पाय पडा. समू पड. सुखी ठेव. हा. तर अशा प्रकारे आपली दीपअमावस्या वगैरे झालेली, म्हणजे बोलतात दिव्यांची आरास वगैरे पण म्हणतात. तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर अशा प्रकारे मी ही दीपअमावस्या साजरी केलेली. सर्व जेवढे दिवे वगैरे होते ते सकाळीच धुवून स्वच्छ वगैरे करून ठेवलेले. 5 कणकेचे दिवे केलेले आणि एक बाहेर ठेवलेला. तो म्हणजे असे 6 विघ्नहर्ता आपले ठेवलेले. आणि असे छान असे माझ्याकडं हार होते छोटे-छोटे असे फुलांचे, ते मी असे सजावट करून घेतली. मला आवडते कुठलीही सेवा करतेवेळी मला अशी सजावट वगैरे, इव्हन रांगोळी वगैरे काढून घेतली. आणि हा शॉर्ट व्हिडिओ होता, त्याचा पण क्लिप टाकली. कारण की कधी-कधी काय होतं, काय-काय गोष्टी तुम्हाला नोटीस करायचं राहतं. मग मी असे व्हिडिओ थ्रू करते, जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ लाँगमध्ये नाही भेटला बघता, तर तुम्ही ॲटलीस्ट शॉर्टमध्ये तरी तो व्हिडिओ बघालच. असं असतं. कधी-कधी आपण स्किप पटापट
व्हिडिओ स्क्रोल करतो आणि मग काय काय राहतात, म्हणून मी शॉर्ट आणि लाँग दोन्हीही करते. ह्या हळदी कुंकू दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हळदी कुंकू वगैरे मी स्वतःला पहिलं लावून घेतलं. कोणतीही सेवेचं तुम्ही जेव्हा संपवता त्यानंतर तुम्ही पहिले स्वतःला हळदी कुंकू वगैरे लावून घ्या. परत विघ्नहर्ताला मी हळदी कुंकू वगैरे लावलं. मी छोटा दिवा देवाऱ्याच्या इथं लावलेला, पण तुम्हीही दिवा एक लावून घ्यायचा, कारण की जेव्हा तुम्ही मांडणी केलेली असते आणि ती मांडणी तुम्हाला उचलायची असते, त्याच्या आधीही तुम्हाला नक्कीच हे नियम लक्षात ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे हे मी सगळं हळदी कुंकू वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर आपले जे दिवे आहेत, जे कणकेचे आहेत, ते मी हे पहिले काढून घेतले. कारण की पहिले कणकेचे दिवे काढून घेतले तर पाटचे वगैरे दिवे व्यवस्थित काढता येतील. कारण की हे सगळे जे दिवे आहेत ते आपल्याला पाण्यात सोडायचे आहेत. इव्हन जो घराच्या बाहेर आहे दिवा, तो पण आपल्याला पाण्यात सोडायचे आहेत. वाहत्या पाण्यातच सोडायचे आहेत. त्यानंतर जे माझे देवाला वगैरे हार वगैरे लावलेले, ते पण मी डेकोरेशन छोटंसं केलेलं, ते पण मी काढून घेतलं. सगळे दिवे एक एक प्रकार करून काढून घेतले आणि ते पण मी नंतर स्वच्छ केले. आणि अशा प्रकारे मूर्ती वगैरे मी जाऊन देवाऱ्याच्या इथे ठेवून आली आणि सगळेच छोटा चौरंग वगैरे सगळं काढून घेतलं. आणि जे हे तांदूळ आहेत ते तुम्हाला वाहत्या पाण्यातच सोडायचे. ज्या तुम्ही कणकेचे दिवे वगैरे ठेवलेत ना, त्या वाहत्या पाण्यातच तुम्हाला त्याचं पण सोडायचे. इव्हन तुम्हाला जी रांगोळी आहे ती पण तुम्हाला वाहत्या पाण्यातच सोडायची. जे आपण बाहेर म्हणजे खाली चौरंगाच्या खाली वगैरे काढले किंवा आजूबाजूला काढले, ती पण तुम्हाला वाहत्या पाण्यातच सोडायची. म्हणून ती एकत्र गोळा करून घ्यायची, जेणेकरून ती पायाच्या खाली नाही यायला पाहिजे. कारण की आपण कोणतीही मांडणी किंवा कोणतीही सेवा केलेली असते ती अशी वाया जाऊन द्यायची नसते. तर अशा प्रकारे मी छोटा झाडू आणलेला आहे, जेणेकरून आपलं रांगोळी वगैरे किंवा असं देवपूजेच्या साईडला वगैरे आपल्याला काय असं देवारा वगैरे असेल, काय स्वच्छ करायचं असेल, तर मग तो देवाचा झाडू वगैरे ठेवला पाहिजे. अशा प्रकारे मी आणलेला आहे. आणि ही सगळी मी रांगोळी वगैरे व्यवस्थित अशी गोळा करून घेतली आणि गोळा करून झाली सकाळचंच. आणि समर्थ होत्या त्यामुळे मला काही त्यांनी पुढची प्रोसेस करून दिली नाही, त्यांनी केली म्हणजे. आणि हा दिवा आहे जो बाहेर होता, आमच्याकडे पाऊस होता त्यामुळे जास्त तो जळाला नाही. आणि अशा प्रकारे हे सगळं मी चौरंग वगैरे काढून जे चित्र होते ते वगैरे काढून घेतले. त्यानंतर समर्थ रांगोळी गोळा करत होता. सकाळी सकाळी म्हटलं असू दे, काहीतरी झालं पाहिजे तुझ्या हातून पण. आणि हे सगळे दिवे एका पिशवीत वगैरे भरून घेतले. तर अशा प्रकारे मी सेवा केली. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.